नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक पहिला संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.3 आपण सोडवित आहोत. त्यातला पहिला, जर ए बरोबर संच ए बरोबर महिरपी कंसात ए बी सी डी ई महिरपी कंस पूर्ण, बी बरोबर बी या संचातील घटक सी डी ई एफ, सी या संचातील घटक बी डी, डी या संचातील घटक ए ई, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. दिस इज गिवन. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर दे ट्रू अँड विच आर फॉल्स. या ठिकाणी सी हा बीचा उपसंच आहे. सी इज ए सबसेट ऑफ बी. सत्य की असत्य ओळखायचं आहे. या ठिकाणी सी संचातील घटक आपण पाहिले तर बी आणि डी येतात. बी आणि डी हे बी या संचात दोन्ही घटक नाहीत. डी आहे परंतु बी नाही, म्हणजे सी हा बीचा उपसंच हे विधान असत्य आहे, फॉल्स. ओके. त्यानंतर नंबर 2, ए उपसंच डी, ए सबसेट डी, ए संचातील घटक ए बी सी डी ई आहेत आणि डी संचातील घटक ए ई आहेत. म्हणजे ए संचातील सर्व घटक डी मध्ये नाहीत, त्यामुळं हे विधानसुद्धा असत्य, फॉल्स. जर डी संचातील सर्व घटक जर बी मध्ये असतील तर डी हा बीचा उपसंच आहे. पाहूया नंबर 3, डी हा बीचा उपसंच आहे का? डी मधील घटक ए आणि ई आहेत. ए आणि ई, बी मध्ये ई आहे परंतु ए घटक नाही, म्हणजे डी मधील सर्व घटक बी मध्ये नाहीत. ए आणि ई, ईच फक्त आहे, ए नाही, त्यामुळं असत्य, फॉल्स. ओके. त्यानंतर डी उपसंच ए, चौथं, डी मधील सर्व घटक ए आणि ई ए मध्ये आहेत, त्यामुळे हे विधान सत्य, ट्रू. ओके. त्यानंतर 5वा आहे बी उपसंच ए. बी मधील सर्व घटक म्हणजे बी मधील घटक सी डी ई एफ, सी डी ई एफ हे ए मध्ये आहेत, सी डी ई आहेत, एफ नाही, त्यामुळं हे विधान असत्य आहे, फॉल्स. त्यानंतर 6वं विधान आहे सी हा एचा उपसंच आहे. सी मधील घटक या ठिकाणी बी आणि डी ए मध्ये आहेत, त्यामुळं सत्य, सी हा एचा उपसंच आहे, ट्रू. ओके. अशा पद्धतीनं पुढचा आहे 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेण आकृतीने दाखवा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय वेन डायग्राम. पहिला या ठिकाणी एक्स बरोबर महिरपी कंसात एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स हा 15 पेक्षा लहान आणि 7 पेक्षा मोठा आहे. ही यादी पद्धतीनं आपण लिहिला तर 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या एक्स बरोबर महिरपी कंसात 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 पेक्षा लहान, 7 पेक्षा मोठ्या. त्यामुळं यू आमचा काय आहे, वेन आकृतीने दाखवायचं आहे. यू 1 ते 20 पर्यंतच्या, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, विश्वसंच. एक्स काय आहे, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हा एक्स आहे. ओके. वेन डायग्राम. आणि बाकी सर्व हे सोडून यू मध्ये म्हणजे एक्स हा यू मध्येच आहे. वेन आकृती दाखवायचा म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
15, 16, 17, 18, 19 आणि 20. ओके. एक्स हा यूचा उपसंच आहे. एक्समधील सर्व घटक यूमध्ये आहेत. एक्समध्ये यूमधलेच घटक आहेत, परंतु एक्समधले घटक 7पेक्षा मोठे आणि 15पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून एक्स आपण यूमध्ये दाखवलेला आहे. हे एक्समधील घटक हे यूमध्ये सुद्धा आहेत. ओके. एलिमेंट्स ऑफ एक्स आर इन ऑल्सो यू. ओके. हिअर एक्स इज ए सबसेट ऑफ यू. आणि दुसरा आहे वाय बरोबर कंसात वाय. वाय हा एनचा घटक आहेच, परंतु वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. इन करली ब्रॅकेट वाय इज ए एलिमेंट ऑफ एन and y is prime number from 1 to 20. Okay. The prime numbers are 1 to 20 in curly bracket y. This is roster method and this is rule method. Okay. This set is a y. Prime numbers between 1 to 20. This is u, universal set. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 20. Okay. Elements of u all 1 to 20. Okay. And elements y only prime numbers 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. Okay. This is Venn diagram. Here y is a subset of u. प्रश्न तिसरा आहे u बरोबर महिरप कंसात 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हा विश्वसंच आहे. p हा महिरप कंसात 1, 3, 7, 10. या ठिकाणी यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवा म्हटलेलं आहे. यू आपल्या समोर आहे, पी आपल्या समोर आहे. पी डॅश म्हणजे पीचा पूरक संच. पी डॅश 1, 3, 7, 10 यूमधले घटक सोडायचे. राहिलेले 2, त्यानंतर 8, त्यानंतर 9, 11, 12. आता वेन आकृतीने दाखवायचं आहे. म्हणजे पी मधले घटक आणि पी डॅश मधले घटक म्हणजे यू मधले घटक. ओके. वेन आकृतीनं दाखवत असताना आयताचा वापर करायचा आहे. या ठिकाणी हा पी दिलेला आहे. पी मधले घटक आहेत 1, 3, 7 आणि 10 आणि पी डॅश मधले घटक आहेत उरलेले 2, 8, 9, 11 आणि 12 आणि हा यू आहे. ओके. पीचा पूरक संच पी डॅश. पी आणि पी डॅशमध्ये एकही सामायिक नाही. पी आणि पी डॅश मिळून यू बनतो. ओके. यूमधले घटक 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हे सगळे एकत्रित आहेतच. ओके. अशा पद्धतीनं यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवले. पी डॅश बरोबर पीचा पडताळा घ्या म्हटलेला आहे. पी डॅश बरोबर पी याचा पडताळा घ्यायचा. या ठिकाणी पूरक संचाचा पूरक संच तोच संच असतो हे दाखवण्यासाठी यूमधील घटक आहेत 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. पी मधले 1, 3, 7, 10 आणि पी डॅश आहे 2, 8, 9, 11, 12. आता याचा पूरक संच, या पी डॅशचा पूरक संच म्हणजे 1, 3, 7, 10च असणार आहे. 1, 3, 7, 10 म्हणजे यू आणि पी डॅश मधील सामायिक घटक 1, 3, 7, 10 आणि हा 1, 3, 7, 10 म्हणजेच या ठिकाणी काय आहे तो पी आहे. पूरक संचाचा पूरक संच तोच संच असतो. पुन्हा एकदा पहा. यू मधील घटक 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 दिलेत. पी मधील घटक 1, 3, 7, 10 दिलेत. पीचा पूरक संच पी डॅश म्हणजे 1, 3, 7, 10 पी मधले घटक सोडून यू मध्ये असणारे 2, 8, 9, 11, 12 पहा. आता
पिढ्याचा पूरक संच, त्या पूरक संचाचा पूरक संच, पिढ्याचा पूरक संच लिहिताना पिढ्याचा पूरक संच, पिढ्यास कंसाचा डॅश म्हणजे पूरक संचाचा पूरक संच. म्हणजे हे सोडून आपल्याला यूमधले घटक 2, 8, 9, 11, 12 सोडले तर 1, 3, 7, 10 मिळणार आहेत यूमधले. म्हणजेच 1, 3, 7, 10 म्हणजेच पी आहे. म्हणजेच पूरक संचाचा पूरक संच तोच संच असतो. ओके. चौथा प्रश्न आहे, जर ए बरोबर महिरप कंसात 1, 3, 2, 7 तर एच्या संचाचे कोणतेही 3 उपसंचल्या ए इक्वल टू इन करेल ब्रॅकेट 1, 3, 2, 7 राईट 3 सबसेट्स ऑफ सेट ए. ओके. या ठिकाणी कितीतरी उपसंच आपल्याला लिहिता येतील. याचा उपसंच आपण समजा बी मानला तर 1 आणि 3 घेतलेला आहे. इथं बी हा एचा उपसंच आहे. सी आपण 2 आणि 7 घेतला तर सी हा सुद्धा एचा उपसंच आहे. समजा आपण डी घेतला 1, 3 आणि 7 तर डी हा सुद्धा, डी मधील सर्व घटक एमध्ये आहे, डी हा सुद्धा एचा उपसंच आहे. अशा पद्धतीनं समजा ई घेतला 3, 2, 7 ई मधील सर्व घटक एमध्ये आहेत म्हणजे ई उपसंच ए. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थी मित्रांच्या गुणवत्ता वाढीसाठी जरूर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या आणि एकापुढे एक आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.